नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियान VSKच्या माध्यमातून स्विपचॅट ॲपवर FLNचे विद्यार्थ्यांचे स्तर कसे नोंदवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करून स्विफ्ट चॅट हे सर्च मारायचे आहे. स्विफ्टचॅट ॲप दिसल्यानंतर आपण इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. लँग्वेज निवडायची आहे. लँग्वेज निवडून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर शालार्थमध्ये जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो नंबर टाकायचा आहे. यानंतर सेंड OTP करून त्या नंबरवर OTP येईल तो OTP टाकायचा आहे व कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर स्विफ्टचॅटचं होम पेज आपल्याला दिसेल. यामध्ये पॅट स्मार्ट उपस्थिती हे चॅट्स आपल्याला दिसतील. पॅट महाराष्ट्र या चॅटवर ओपन करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला मॅपिंग करून घ्यायचे आहे. खाली 3 डॉट्स दिसतील. त्या 3 डॉट्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे. 3 डॉट्समध्ये एडिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या शाळेचा UDIS कोड आपल्याला टाकायचा आहे. यानंतर आपल्याला शाळेचा कोड, शाळेचे नाव आपल्याला दिसेल. यानंतर होय बरोबर आहे असे करून यानंतर आपला शिक्षक कोड टाकायचा आहे. यानंतर विद्यार्थ्यांची कामगिरी नोंद ठेवा या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला सर्व इयत्ता दिसतील. तर आपण ज्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहोत तो वर्ग आपल्याला निवडायचा आहे. तर इयत्ता 5वी हा वर्ग मी निवडतो. यानंतर लिटरसी अँड न्यूमरसी हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करायचे आहे. यानंतर होय या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर सिलेक्ट अ रिस्पॉन्स यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांची नावे दिसतील. यानंतर आपण एका विद्यार्थ्याला निवडूया. निवडल्यानंतर अध्ययन क्षमता पडताळणी दिवशी उपस्थित होता का, तर उपस्थित या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला काही सूचना येतील त्या वाचून घेऊया. तुम्ही एका वेळी फक्त एक प्रश्न पाहू शकता. पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे उत्तर द्या. उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही. सूचना दिसतील. यानंतर खाली वाचन असे दिसेल.
वाचनमध्ये 1 ते 15 स्तर आहेत. आपण कोणता स्तर निवडला आहे तो येथे टाकायचा आहे. यानंतर लेखन असे येईल. लेखनमध्ये 1 ते 18 स्तर आहेत. यामध्ये जो आपण स्तर निवडला आहे तो स्तर टाकायचा आहे. यानंतर संख्याज्ञानमध्ये 1 ते 20 स्तर आहेत. यामध्ये कोणता स्तर निवडला आहे तो स्तर टाकायचा आहे. यानंतर संख्यावरील क्रिया याला 1 ते 29 स्तर आहेत. यामध्ये कोणता स्तर आपण निवडला आहे तो स्तर टाकायचा आहे. यानंतर भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, मूल्यांकनाचे नाव, इयत्ता, सबमिट करण्याची तारीख, वेळ आणि कोणी भरली ही सर्व माहिती आपल्याला दिसेल. यानंतर पुढे जायचं असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करून दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे. त्यानंतर उपस्थित होता का तर उपस्थित, वाचनमध्ये किती स्तर निवडला आहे तो टाकायचा. यानंतर लेखनमध्ये किती स्तर निवडला आहे तो टाकायचा. त्यानंतर संख्याज्ञान यामध्ये आणि संख्यावरील क्रिया यावरील स्तर निवडून आपल्याला स्तर निश्चित करायचा आहे. यानंतर आपल्याला जर इयत्ता बदलायची असेल तर होम मेन्यूवर जाऊन विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करायचे आहे. यानंतर सिलेक्ट अ रिस्पॉन्स यावर क्लिक करायचे आहे. यानंतर इयत्ता दुसरी कोणती तरी निवडायची असेल तर तिथे क्लिक करायचे आहे. यानंतर परत लिटरसी अँड न्यूमरसी यावर क्लिक करून खाली हो यावर क्लिक करायचे आहे. यानंतर सिलेक्ट अ रिस्पॉन्स यावर क्लिक करून आपण विद्यार्थी निवडून त्याचा स्तर निश्चित करायचा आहे. अशा प्रकारे VSK स्विफ्ट चॅट ॲपवर विद्यार्थ्यांचे स्तर नोंदवायचे आहेत.